दुपारी जवळपास 1:30 ते 1:45च्या दरम्यान भिलगावचे जे निवासी आहेत वंजारी, ज्यांचं किराणा दुकान आहे, ते आपल्या पत्नीसह जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आले होते। ते इथून इथल्या जे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं काही माल घेतात आणि जो माल घेतलेला असेल त्याचे पैसे देणं किंवा नवीन ऑर्डर देणं याकरता ते आलेले होते। त्यांनी त्यांची 2 व्हीलर जी ॲक्टिवा गाडी आहे त्या गाडीने ते आलेले होते। त्यांनी त्यांची गाडी महाराष्ट्र बँकेच्या पुढे जे अलंकार म्हणून आपल्याकडे एक दुकान आहे, जे बेंटेक्स ज्वेलरीचं दुकान आहे, तिथे गाडी ठेवली। त्यांचे एक नातेवाईक त्यांना तिथे भेटले। ते त्या नातेवाईकाशी बोलले तेव्हा त्यांनी आपल्या डिक्कीमधून म्हणजे गाडीच्या डिक्कीमधून 1000 रुपये काढले आणि ते आपल्या जवळ ठेवले आणि नंतर त्या आपल्या नातेवाईकाशी बोलून परत पुन्हा 2 मिनिटांमध्ये आपल्या गाडीवर बसून पत्नीसह ते डॉक्टर दीपानी यांच्याकडे गेले। तिथे पत्नीला त्यांनी सोडलं, परत पुन्हा तिथेच त्या अलंकार बेंटेक्स ज्वेलरीचे दुकान आहे तिथे आले आणि तिथे आले आणि 2 मिनिटाकरता परत आपल्या नातेवाईकाकडे बोलायला गेले। दरम्यानच्या काळामध्ये कोणीतरी अज्ञात जे व्यक्ती होते त्यांनी त्या गाडीच्या डिक्कीमधून ज्यांनी जे ठेवलेले पैसे आहेत ते लंपास केले। दुकानातून परत आल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना डिक्कीमध्ये ठेवलेली जी पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पैसे जेव्हा दिसले नाही तेव्हा ते लगेचच पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला, घटनास्थळाला भेट दिली। तिथे असणारे CCTV फुटेज आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी सांगितलेली घटना ही सत्य असल्याचे आणि यामध्ये 2 ते 3 लोक सध्या तरी आम्हाला दिसत आहेत। आमचा तपास सुरू आहे। समोर CCTV माध्यम आणि आमच्या गोपनीय बातमीदाराकडून आम्ही माहिती प्राप्त करतो।